लोणावळा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक मागील 2 डिसेंबर रोजी या ठिकाणी पार पडली आहे. परंतु प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 10 येथील 2 ठिकाणी 2 उमेदवारांची निवडणूक येणाऱ्या 20 तारखेला होत आहे. आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे लोणावळा शहराचे युवा सेना अध्यक्ष विवेकजी भांगरे आणि नांगरगाव प्रभाग क्रमांक 5 चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार यांनी काल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. त्यांनी आपला सर्वस्वी पाठिंबा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार श्री मुकेश थानमल परमार यांना जाहीर केला आहे. सगळ्यांना जय महाराष्ट्र. मी विवेक गणेश भांगरे, युवा सेना अधिकारी लोणावळा शहर शिंदेगड या पदाचा राजीनामा मी आमचे लोणावळा शहराचे अध्यक्ष संजयजी भुईर यांना दिलेला आहे, यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. नांगरगावच्या विकासासाठी आणि लोणावळा शहराच्या विकासासाठी युवकांना रोजगार मिळू दे, महिलांना माय भगिनींना रोजगार मिळू दे, त्यांना कुठेतरी नोकरी मिळू दे, त्यांचे जे काही अडचणी आहेत त्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे मार्गी लागू दे. त्यासाठी आणि नांगरगावच्या व्यायामशाळेचा विषय असू दे, स्मशानभूमीचा विषय असू दे, नांगरगावच्या रेल्वे उड्डाण पुलाचा जो काही विषय असू दे, जास्त करून आमच्या नांगरगावच्या स्मशानभूमीसाठी जे 60-70 वर्ष झाले आम्ही त्यासाठी सगळे नांगरगाववासी हे त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. त्याचा पाठपुरावा सगळं आम्ही गावकऱ्यांनी, सगळ्या युवकांनी, महिलांनी एकत्रितपणे आमदार साहेबांपुढे, कलेक्टर साहेब आलेले त्यावेळेस सभागृहामध्ये हा विषय मी सगळ्यांच्या संमतीने तिथे मांडला. आणि तो विषय आज आमदार साहेबांनी त्यासाठी जवळजवळ 1.5 कोटीचा निधी, त्यासाठी भरघोस असा निधी हा स्मशानभूमीसाठी दिला. ते आज प्रकरण TSला गेलंय. तर कुठेतरी ते स्वप्न परत नांगरगाव आणि भांगरवाडीचा जो लोणावळाकरांचा, नांगरगाव भांगरवाड्याच्या नागरिकांचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे, रेल्वेचा उड्डाणपूल, अनेक वर्ष तो रखडलेला आहे. पण आज मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके साहेब यांच्या नेतृत्वाखाली तो प्रश्न आज मार्गी लागत आहे. आणि स्थानिक जे राष्ट्रवादीचे नेते मंडळी आहेत, मावळ तालुक्याचे आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हा जो विषय आहे तो आज पूर्णपणे मार्गी लागत आहे. तर त्या अनुषंगाने नांगरगावच्या पूर्ण विकासासाठी, लोणावळ्याच्या विकासासाठी मी हा सर्वस्वी निर्णय मी माझ्या परिवारासह राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे पाठिंबा प्रभाग क्रमांक 5 मध्ये देत आहे. आणि विकासाच्या दृष्टीने पुढे सगळ्या युवकांना घेऊन जाणार हे मी ठरवलेलं आहे. मी माझे जे काही सहकारी आहेत आज त्यांच्यासोबत, आणि पुढे मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके आणि मावळ तालुक्याचे जे काही राष्ट्रवादीचे आपले नेते मंडळी आहेत, लोणावळ्यातले जे काही नेते मंडळी आहेत, आमच्या नांगरगावातले जे काही ग्रामस्थ आहे, यांच्या उपस्थितीमध्ये भविष्यामध्ये भरघोस असा अजून युवकांना घेऊन आपण अधिकृतरित्या अजून प्रवेश करून घेणार आहे. माझा प्रवेश झालेला आहे. जे काही माझे अजून जे काही सहकारी आहेत ते भविष्यात आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली पक्षामध्ये जाहीर प्रवेश करतील.